आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। उद्या शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्थी। ज्येष्ठ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बघा आपण गणपती बाप्पांची सेवा उपासनाही करत असतो। संकष्टी चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे। या दिवशी गणेश तत्व हजारो पटींनी जागृत असते। त्यामुळे जर आपण गणपती बाप्पांची उपासना केली, नामस्मरण केलं, त्यांचे व्रत केले तर याचे संकष्टीचे फळ आपल्याला खूप पटीने मिळत असते। आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास या व्रतामुळे मदत होत असते आणि आपल्यावर गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद राहतो। त्यामुळे संकष्टी चतुर्थी दिवशी केलेले उपाय, व्रत, वैकल्य, उपासना हे हजारो पटींनी अधिक फळ मिळवून देणारे असतात। म्हणूनच बघा प्रत्येकाने उद्याच्या संकष्टी चतुर्थीला एका सुपारीचा हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थी दिवशी देखील करू शकता, संकल्पयुक्त करू शकता। संकल्प करणं शक्य नाही तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला फक्त हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल। पण बघा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा। तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू देत, नक्कीच त्या अडचणी हळूहळू दूर होतात। मग पैशाची अडचण असू द्यात किंवा मग नोकरी व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असू द्यात, कौटुंबिक अडचणी असू द्यात किंवा मुलांच्या विषयीच्या काही अडचणी असू द्यात, घराला झालेले नजरदोष असतील तर ते सगळे दूर होतात। नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला पाहिजे तसं इच्छित असं यश मिळत नाही। जर तुम्ही हा उपाय संकष्टी चतुर्थीला करत असाल तर नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुम्हाला इच्छित असं यश प्राप्त होतं। हळूहळू याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर व्हायला लागतो। सकारात्मक बदल जे आहेत तर ते आपल्या आयुष्यामध्ये व्हायला सुरुवात होतात। एवढा असा हा प्रभावी उपाय आहे। फक्त अतिशय विश्वास ठेवून आपल्याला हा उपाय संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे। कारण संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व हे अधिक पटीने जागृत असतं आणि या दिवशी आपण सुपारीचा उपाय केल्याने आपल्या इच्छित कामामध्ये आपल्याला भरघोस यश मिळतं। अडकलेली कामं पूर्णत्वाला जातात आणि आपल्यावर गणेशाचा आशीर्वाद राहतो। कारण बघा गणेशाला आपण विघ्नहर्ता म्हणतो, विघ्न दूर करणारी देवता, यशाची देवता, बुद्धीची देवता म्हणजेच गणपती बाप्पा म्हणून ओळखले जातात। म्हणूनच या दिवशी सुपारीचा उपाय केल्याने प्रत्येक कामामधल्या अडचणी तर दूर होतातच, शिवाय आपल्याला प्रत्येक कामामध्ये चांगलं भरघोस असं यश मिळतं। कोणतंही काम आपलं अपूर्ण राहत नाही किंवा ते अपयशी होत नाही। म्हणून आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे। कारण सुपारी म्हणजे साक्षात गणेशाचं स्वरूप आपण समजत असतो आणि प्रत्येक पूजनामध्ये सुपारी ही वापरलीच जाते। गणेश स्वरूप म्हणून सुपारी ही वापरली जाते। त्यामुळे एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येकाने उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी न विसरता आपल्या घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळच्या वेळी ही वस्तू तुम्ही बरोबर उंबरठ्याच्या मधोमध ठेवायची आहे। चतुर्थी दिवशी हा उपाय केल्याने घरामधली नकारात्मक ऊर्जा सगळी नष्ट होते आणि बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणामध्ये वाढते। कारण योग्य त्या तिथी दिवशी योग्य तो उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त पटीने वाढतात आणि उद्याचा जो दिवस आहे संकष्टी चतुर्थीचा तो अत्यंत शुभ दिवस हा समजला जातो। संकष्टी चतुर्थीची तिथी ही अत्यंत शुभ तिथी समजली जाते। त्यामुळे प्रत्येकाने संध्याकाळी उद्या आपल्या उंबरठ्याच्या मध्यभागी बरोबर ही वस्तू ठेवायची आहे। संकष्टी चतुर्थी दिवशी ही वस्तू उंबरठ्यावर ठेवल्याने याचे आपल्याला अत्यंत चांगले फायदे होतात। तर ती वस्तू कोणती आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघूया उद्या शुक्रवारी संकष्टी चतुर्थीला एका सुपारीचा उपाय हा नक्की आपल्याला कसा करायचा आहे।
आता बघा, उपाय करायला बसताना आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. देवघरातला दिवा प्रज्वलित करा, धूप अगरबत्ती लावा आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. उद्या तुम्ही दिवसभर कधीही हा उपाय करू शकता. दिवसाचा करा किंवा तिन्ही सांजेनंतर केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तुम्ही कधीही उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी करू शकता. ऑफिस असेल, काम असेल तर तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर हा उपाय रात्री केला तरीही चालेल. देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. कारण जर आपण बिना आसनाचा उपाय केला तर तो उपाय धरणी मातेला समर्पित होतो. म्हणून बसायला आसन घ्यायचं आहे. दिवा प्रज्वलित करून धूप अगरबत्ती लावून उपाय करायचा आहे. एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे. सुपारी घेताना नवीन आणा. ओटीमध्ये कुणीतरी दिलेली किंवा काहीतरी पूजेसाठी वापरलेली सुपारी आपल्याला पुन्हा वापरायची नाही. या उपायासाठी नवीन सुपारी आणायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एका ताम्हणामध्ये ती सुपारी ठेवायची. दुधाने सुपारीवर 21 वेळा ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 21 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत. त्यानंतर सुपारी कोरडी करून घ्यायची आहे. आता आपल्याला हातामध्ये कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. म्हणजे लाल पिवळा जो कलाव्याचा धागा असतो तर तो तुम्ही आणून ठेवा. आता हा धागा घेतल्यानंतर आपल्याला तो सुपारीला बांधायचा आहे. सुपारीला बांधत असताना देखील आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि जप करायचा आहे ओम गंग गणपतये नमः. अशा पद्धतीने हा कलाव्याचा धागा जो लाल आणि पिवळा धागा असतो तर तो बांधल्यानंतर ही सुपारी तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे नोकरीविषयीची, व्यवसाय समजा तुमचा चालत नाही किंवा व्यवसाय अधिक चांगला चालावा यासाठी तुम्ही इच्छा बोलू शकता. धनप्राप्तीची इच्छा बोलू शकता किंवा मुलांसाठीची इच्छा आहे ती बोलू शकता. कोणतं तुमचं काम अडलेलं आहे त्यासाठी करताय उपाय तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना इच्छा सांगायची आहे आणि या इच्छापूर्तीसाठी मी हा उपाय करत आहे असं तुमचं नाव तिथे संपूर्ण बोलायचं आहे आणि गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगायची आहे. त्यानंतर एक लाल कापड घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं कॉईन टाकायचं आहे. 1 रुपयाचं कॉईन घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या. त्यावर देखील दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्या. ते कोरडं करून घ्या. तो कॉईन किंवा 1 रुपयाचं नाणं जे आहे ते लाल कापडामध्ये ठेवायचं आहे. त्यावर आपल्याला सुपारी जी आहे जो कलावा बांधलेली किंवा लाल पिवळा धागा बांधलेली सुपारी आहे ती त्यावर ठेवायची आहे आणि लाल कापडाला अशा प्रकारे आपल्याला गाठ मारायची आहे आणि त्यानंतर ही जी सुपारी आहे लाल कापडामध्ये बांधलेली ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर देवघरामध्ये ठेवायची आहे. फोटो असेल, मूर्ती असेल तिथे तुम्ही हे ठेवायचं आहे. काही वेळ ठेवल्यानंतर तुम्हाला ही सुपारी जी आहे ती मुख्य दरवाजाजवळ तुमच्या बांधायची आहे. यामुळे बघा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. त्याचबरोबर धनप्राप्तीचे योग होतात. जर तुम्ही व्यवसायासाठी हा उपाय करत असाल, तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल, पार्लरचा व्यवसाय असेल किंवा एखादं शॉप असेल तर तिथे तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये देखील हे ठेवू शकता. पण घरासाठी तुम्ही करत असाल किंवा घराला नजरबाधा होऊ नये म्हणून, सकारात्मक ऊर्जा वाढावी म्हणून करत असाल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ तुम्ही अशा पद्धतीने ही लाल कापडामधली सुपारी बांधू शकता. यामुळे बघा घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि नजरबाधा आपल्या घराला होत नाही. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची, मुलांची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ लागते. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. पुढच्या चतुर्थी दिवशी काय करायचं आहे, ती सुपारी पुन्हा काढायची आहे त्या धाग्यामधून आणि ती पुन्हा अभिमंत्रित करून पुन्हा त्याच धाग्यामध्ये गुंडाळून तुम्हाला अशा पद्धतीने त्या कॉईनबरोबर ती सुपारी जी आहे लाल कापडामध्ये बांधून अशा पद्धतीने पुन्हा तिथेच तिजोरीमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा घरासाठी केलेला असेल तुम्ही उपाय तर मुख्य दरवाजाच्या जवळ तुम्हाला ही आतल्या बाजूला सुपारी बांधायची आहे. उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्याही बाजूला तुम्ही बांधू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो संकष्टी चतुर्थी दिवशी करायचा आहे.
कलाव्याचा पिवळा लाल धागा नाही मिळाला तर सुती पांढरा धागा घ्या आणि तो आपल्याला हळदीमध्ये बुडवायचा आहे. हळद घ्यायची आहे, थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्यामध्ये हा धागा बुडवून तो तुम्ही वापरू शकता. जे आपण सुपारीला कलावा म्हणजेच रक्षासूत्र बांधलेलं आहे, यामुळे आपल्या घराला एक प्रकारचं संरक्षण प्राप्त होत असतं. गणेशाची कृपा आपल्या घरावर होत असते आणि सुपारी म्हणजे साक्षात गणेशाचं स्वरूप म्हणून आपण ते पूजन करत असतो, अभिमंत्रित करत असतो आणि 1 रुपयाचं नाणं म्हणजे साक्षात लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण त्यामध्ये ते ठेवत असतो. म्हणजेच इथे आपण लक्ष्मी आणि गणेशाचे पूजन करत असतो. त्यामुळे बघा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते, गणेशाची कृपा राहते. त्यामुळे संकष्टी चतुर्थी दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता बघा उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी उंबरठ्यावर एक वस्तू न विसरता ठेवा. आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा. हा दिवा तुम्ही कणकेचा बनवला तरी चालेल. कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता फक्त हळद थोडीशी टाका आणि असा हा दिवा बनवून घ्या किंवा मातीचा दिवा घ्या. त्यामध्ये 4 वाती आपल्याला 4 दिशेला करायच्या आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तेल टाका आणि असा हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एखादी प्लेट घ्या, डिश घ्या, त्यावर तांदूळ ठेवा आणि हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे. त्या दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये 2 चांगल्या फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि 2 कापराच्या वड्या टाकून असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. बघा चतुर्थीच्या दिवशी अशा पद्धतीने चौमुखी दिवा उंबरठ्याच्या मध्यभागी प्रज्वलित केल्याने आपल्या घरावर येणारे जे संकट आहेत, चारही दिशांनी येणारी जे संकट आहेत तर ती दूर होतात. त्याचबरोबर चारही दिशांकडून आपल्या घराकडे सकारात्मक लहरीच या आकर्षित होतात. गणेशाची कृपा आपल्यावर राहते. त्यामुळे बघा अशा पद्धतीने चौमुखी दिवा चतुर्थीच्या संध्याकाळी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर मध्यभागी प्रज्वलित करायचा आहे. पण हा उपाय जो आहे तर तो मात्र आपल्याला चतुर्थीच्या संध्याकाळी 6 नंतरच करायचा आहे. अगदी तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत केला तरी चालेल, कारण बघा संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याची वेळ अशी म्हणतात. त्यामुळे या वेळेमध्ये सकारात्मक लहरी आकर्षित करण्याची ताकद ही खूप जास्त असते. म्हणूनच संध्याकाळी 6 नंतर आपल्याला चौमुखी दिवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उंबरठ्यावर मधोमध ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तो दिवा त्या डिशमधले तांदूळ वगैरे तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या खाली तुम्ही ते ठेवून येऊ शकता. तर नक्कीच तुम्ही हे 2 उपाय संकष्टी चतुर्थीला करत चला. संकष्टी चतुर्थी दिवशी हे दोन्हीही उपाय जर तुम्ही केले तर त्याचे अनेक शुभलाभ आपल्याला प्राप्त होतात. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना प्रत्येक संकष्टी चतुर्थी दिवशी हे दोन्हीही उपाय करता येतील.